हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त ना, मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, मस्त आणि आरोग्यदायी जावो. तर आज गुरुवारची जी सेवा आहे, ती मी तुम्हाला दाखवत आहे. तर गुरुवारची सेवेमध्ये मी स्वामींचा सर्वात पहिला अभिषेक करते, ते तुम्हाला मी दाखवते. अभिषेक करताना पहिला मी दर टायमाला सांगते, पहिलं कधीही पाण्याने अभिषेक केल्यानंतरच आपण जे पंचामृत केलेलं असतं त्याने अभिषेक करायचा असतो. पंचामृत दर टायमालाच मी तुम्हाला सांगते पंचामृत कसं बनवायचं. आता पुन्हा-पुन्हा मी रिपीट करून तुम्हाला सांगत नाही. कारण की कसं होतं व्हिडिओ मोठा खूप लाँग होतो. त्याच्यामुळे मी शॉर्टकटमध्ये सांगते. तुम्ही आधीच्या पण ब्लॉगमध्ये माझ्या व्हिडिओमध्ये बघू शकता पंचामृत कसं करायचं. तर तशा प्रकारे तुम्ही करू शकता आणि जेव्हा दह्या-दुधाने जे आपण पंचामृत जे केलेलं आहे त्याने आपला अभिषेक झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थांना पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक करायचा असतो आणि खरं मूर्ती जरा आपण जर अशी मस्त अशी हाताने स्वामींची सेवा करायची असते. स्वामींचे हात, पाय असे चेपून द्यायचे असतात. खरंच ही सेवा करत जावा. दर टाईमाला मी दाखवतेच असं नाही. मी तुम्हाला म्हटलं मला शूट करता येत नाही काय-काय गोष्टी. कारण मी एकटी असते, शूट करू शकत नाही. पण मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे स्वामींची सेवा कशी करायची आणि खरंच त्यांचं अभिषेक झाल्यानंतर खरंच तुम्ही त्यांचे हात-पाय चेपून देत जावा. हे मी तुम्हाला दर टायमालाच सांगते तशा प्रकारे. आणि ह्या टायमाला पण तुम्हाला मी तेच सांगते, गुरुवारच्या सेवेला तर नक्की करा. मला माहिती आहे खूप लेडीजांचा जो शेड्यूल असतो तो खूप बिझी असो पण गुरुवारी तरी तुम्ही टाईम देत जावा आणि नाहीच शक्य झालं तर संडेला ज्यांना सुट्टी असते त्यांनी तेव्हा करा. आणि मी आता स्वामींना अशी नवीन वस्त्र चा विचार करते. मला फायनली नवीन वस्त्र शिवायला खरंच टाईम नाही भेटला. पण एनिवे मी असं जरा छोटीशी अशी ट्रिक लावली. आता मला दररोज असं नवीन काहीतरी घालूसं वाटतं. जसं मी तुम्हाला म्हणते, जसं आपण तयार झाल्यानंतर आपल्याला तितकं छान वाटतं, तशा प्रकारे हा माझ्याकडे पीस होता. त्या पीसचं मी स्वामींना असं छान वस्त्र असं हे केलं. असं मला शिवून घ्यायचे आहेत. त्यांना चांगले लेस वगैरे लावायचे आहेत. बट जेव्हा शक्य होईल तेव्हा नक्कीच तुम्हाला दाखवेल. नेहमीप्रमाणे मी तुम्हाला तेच सांगितलेलं आहे, कारण की हे पारायण झालं का ते पारायण सुरूच आहे. पारायण आहे, समर्थ आहे, घरातला स्वयंपाक आहे. खरं म्हटलं तर गृहिणीचं कामच आहे सगळ्या गोष्टी करणे. पण तरी पण जितकं शक्य होईल तितकं मी तुम्हाला दाखवत असते. आणि हे शूट करायला हे होते म्हणून हे शूट चांगलं झालं. आधीच्या शूटला ते नव्हते म्हणून ते मला काय-काय गोष्टी तुम्हाला दाखवता आल्या नाही. पण जितकं होईल शक्य तितकं दाखवतच जाईल. आणि कधीही अभिषेक झाल्यानंतर स्वामींना हिना अत्तर लावा. हिना अत्तर लावल्यानंतरच तुम्ही त्यांना अष्टगंध लावा. मला ते शूट करता आलं नाही, पण तुम्हाला मी पुन्हा आठवण करून देते का, तर माझ्याकडून काय-काय गोष्टी राहतात शूट करायच्या, ते तुम्हाला लक्षात यावं. नाहीतर कधी-कधी असं होतं, की आपण बघतो आणि तसंच होतं. तशा प्रकारे करू नका. माझं करते म्हणून तुम्ही तसं करू नका. पण ज्या गोष्टी केल्या पाहिजेत त्या नक्कीच केल्या पाहिजेत. आणि हां, तुम्हीही स्वामींना नवीन वस्त्र नक्की परिधान करा. तुम्हाला नाही माझ्यासारखं विकत आणता आलं तर तुम्ही घरी बनवू शकता. मला ॲक्च्युली घरी बनवलेले खूप आवडतात, कारण की त्याच्यात थोडं आपली बोलतात ना मेहनत असते आणि ती आपली स्वामींपाशी पोचत असते. आणि हे छान मुकुट आहे जे मी तुम्हाला म्हटलं, अक्कलकोटवरून ह्यांनी हे वस्त्र आणलेले आहेत. हे मुकुट, वस्त्र हे सगळं त्यांनी तिकडून आणलेले आहेत. आणि जे त्यांच्या कानात जे बाली आहे ते आम्ही एका दुकानावरून घेतलेली आहे. आणि हे जी गळ्यात माल आहे ती मी स्वतः हाताने केलेली. मी बऱ्यापैकी तुम्हाला बोलते, मला ह्या सगळ्या गोष्टी करायला खूप आवडतात. पण टाईम हा खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे होत नाही. असो, जसं होईल तसं दाखवेल. आणि स्वामींच्या समोर रोज खडीसाखर चेंज करत जावा. मी तुम्हाला हे आम्ही दत्त महाराजांची मूर्ती आता बाहेर आणली गुरुचरित्र पारायण सुरू केल्यापासून. कारण की मंदिरामध्ये होती, बट मला असं वाटत होतं बाहेर छान दिसते. आणि मी
आणून ठेवली. कशी वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर आज सेवा करतेवेळी जर असं तब्येत ठीक वगैरे नव्हती, पण जितकं जमलं तितकं मी तुम्हाला शूट करून दाखवते. असो आणि ही फायनली आपली गुरुवारची जी पूजा आहे ती झालेली आहे. पिरॅमिड ज्यांच्याकडे शक्य असेल ते देवाऱ्यामध्ये ठेवू शकतात. ज्यांच्याकडे असं माझ्यासारखं सेपरेट स्वामींसाठी जर तुम्ही पेस्ट केला असेल, की ज्यांच्याकडे फोटो असतात आणि हां, स्वामींचा फोटो कधीही असं अटकवू नका. आणि आता मी तुम्हाला जे आपण रूम पुसतो, ज्याच्यासाठी आपण आपल्या घरातल्या वाईट निगेटिव्हिटी शक्ती आहे ते बाहेर जाण्यासाठी जे करतो, पहिलं आपण खडा मीठ घ्यायचं असतं. मी डेटॉल घेतलंय. तुम्ही ते स्किप करू शकता. मी समर्थामुळे घेते, कारण समर्थ इकडे-तिकडे फिरतो. लायझॉल होतं, लायझॉल घेतलं मी. कारण की तुम्हाला मी म्हटलं आता समर्थ ढोपरी जातो ॲक्चुअली आणि तो आता उभा पण राहायला लागलाय. त्याच्यामुळे मी हे सगळ्या गोष्टी करते. तुम्हाला शक्य वाटला तर तुम्ही करा. आणि थोडी हळद ही खरंच खूप प्रभावी गोष्ट आहे. आणि गोमूत्र घेतलंय मी. गोमूत्र टाकलं. रूम पुसून घेतला आणि हे माझं हळदीचं लेपण आहे, जे मी उंबरठ्याला करते. पहिली मी 1 ते 2 चमचे हळद घेतली. मला 1 चमचे खरंच पुरत नाहीये आणि माझा लाकडी उंबरठा आहे म्हणून आणि थोडंसं असं गोमूत्र घेतलं. तुम्हाला जितकं वाटत असेल त्यांनी तितकं घ्या. पौर्णिमेला पण करा, दर गुरुवारी करा. शक्य असेल तर मी तुम्हाला दर टाईमाला बोलते, रोजच करा. थोडा उशीर झाला मी बोलत नाही, सकाळी उठूनच ह्या सगळ्या सेवा केल्या पाहिजेत. तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा करा, पण ह्या सेवा करत जावा. जेणेकरून आपल्या घरात कोणतीही वाईट शक्ती अ, चा प्रभाव जास्त प्रमाणात आपल्या घरात होणार नाही. आपण बोलतो पण ह्या गोष्टी खरंच आहेत. अ, असो आणि अष्टगंध होता, तो अष्टगंध मी थोडा घेतला. खरंच अष्टगंध त्यात टाकायचाच असतो. माझ्याकडून बोलता-बोलता थोडी हालत अ, अ, स्प्रेड झाली म्हणजे थोडी इकडे-तिकडे पडली. असो अ, काम हे वाढणारच माझ्याकडून. पटकन जे होईल ते काम माझं कसं असू शकतं, असो. आणि उंबरठ्याला मी हळदीचं लेपन करून घेतलं. नीट असं तुम्ही थोडंसं पाणी घ्यायचं, जास्त नाही. मग ते एकदमच पातळ होतं आणि ते व्यवस्थित असं बसत नाही. ठीक असेल तर व्यवस्थित बसतं आणि तुम्हाला दिसत असेल, मी उंबरठा पुसून पण त्याच्याखाली हळदीचं लेपनाचं जो डाग आहे ते तसेच आहेत आणि खरंच माझं म्हणजे ह्या गोष्टी बघून असे खूप व्यक्ती किंवा काय बोलतात, खूप महिला असं सॉरी, खूप महिला अशा ह्या गोष्टी करतात. मला त्या गोष्टीत खूप आनंद वाटतं आणि बऱ्यापैकी मी असं हळदीचं लेपन करून घेतलं. दर पौर्णिमेला, गुरुवारी आणि असे दत्त जयंती किंवा कोणतीही गुरुपौर्णिमा, परत महाशिवरात्री कोणतेही असे जे आपले जे सण असतात तेव्हा तुम्ही हे नक्कीच करत जावा आणि हे शूट करताना नेमके हे भेटले म्हणून. नाहीतर माझी नेहमीप्रमाणे गडबड होत असते, की काय करू, काय नाही आणि कसं शूट करू. पण बऱ्यापैकी त्यांनी व्यवस्थित घेतलं जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसू शकतं. आणि फायनली असा मी त्याला छोटासा असा टचअप दिला आणि पहिलं हळद असते ती लावायची. हळदीची एक रेस मारायची, कुंकवाची एक रेस मारायची आणि थोडी अक्षदा असतात त्या आपण ठेवायच्या आणि तुमच्याकडं फूल असेल, ते फूल ठेवा. उंबरठ्याच्या दोन्ही साईडला तुम्ही तसंच करायचं. हळदी, कुंकू, अक्षदा वाहायच्या आणि आपल्या घरात जे कोणतेही फूल असेल किंवा तुमचे जे तुमच्या घराच्या बाहेर जे तुम्ही झाडं लावली असतील, ते कुठलंही फूल असो, असं महत्त्वाचं नाही. उंबरठा आपण आपली महालक्ष्मी माता तिथूनच आपल्या घरात वास करत असते. त्याच्यामुळे होईल तितकं आपण आपल्या उंबरठ्यावरूनच आपल्याला किती चांगलं संस्कार किंवा किती आपण देवाचं करतोय हे कळतंच आणि त्याच्यामुळेच आपली लक्ष्मी माता आपल्या घरात वास करत असते आणि तुमच्यासकट माझ्यापर्यंत सगळ्यांनाच लक्ष्मी आपल्या घरात नांदावी ही इच्छाच असते. आणि बघता-बघता हेच माझे स स म्हणजे ॲक्चुअली सकाळचे 10:30 झालेली ही सेवा करतेवेळी. खरंच जितकं मी तुम्हाला दाखवते तितकं मी पण सकाळी उठून एवढ्या मोठ्या माझ्याकडून पण ही सेवा होत नाही. जितक्या होतात तेवढ्या मी तुम्हाला नक्कीच दाखवते. आणि ही छोटीशी अशी मी रांगोळी काढली. मोठी रांगोळी काढायला जमत नाही, जितकं जमतं
आणि हो, मला बऱ्यापैकी येते बरी रांगोळी. पण असतं ना, की इतका टाईम भेटत नाही. पटापटा उरकायचं असतं. कारण की दर 2 तासांनी समर्थाचं खाणं असतं. मग हे बनवा, ते बनवा, ते बनवा असं चालू असतं. जितकं पॉसिबल होईल तितकं मी तुम्हाला दाखवते. आणि छोटीशी रांगोळी कशी वाटते आणि हे हुंबरट्याचं जे मी लेपन करते ते तुम्हाला नक्की कसं वाटतं आणि तुम्ही पण करता का? हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि लास्टला मी आता जो आपला दरवाजा असतो तो मी स्वच्छ असा पुसून घेतला. अ, आणि दरवाजाला आपण आज अ, कुंकू आणि स्वस्तिक काढून घ्यायचं. आज गुरुवार आहे आणि हा मार्गशीर्षमधला गुरुवार आहे. आज गुरुपुष्प अमृत दिन आहे. त्याच्यामुळे मी ह्या सेवा करते. तुम्हीही ह्या करू शकता. मी कुंकू आणि पहिलं स्वस्तिक काढून घेतलं आणि हे स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्या मधोमध हे 4 टिंब द्यायचे असतात आणि त्याच्या बाजूनी 2-2 रेषा वढायच्या असतात. हे असंच स्वस्तिक काढायचं असतं. तुम्ही पण नक्की काढा. शक्य असेल तर मी बोलेल दर गुरुवारी काढा आणि नसेल शक्य तर तुम्हाला जेव्हा असे काही स्वामींचे किंवा असे कोणते सण असतील तेव्हा तरी काढत जावा इतकंच मी म्हणेन. अं, आणि माझं बोलता-बोलता स्वस्तिक काढून झालं. तुम्हाला क्रॉस वाटत असेल, पण हे क्रॉस नाहीये. ते कॅमेरामध्ये तसं झालेलं आहे थोडंसं, असं वर गेल्यासारखं वाटतंय. आणि हे माझा जो किचन वटा आहे त्याच्या पाठची स्टाईल आहे. त्याने मी तुपानी पहिला स्वस्तिक काढून घेतलं. आज गुरुपुष्प अमृत दिन आहे आणि आजच्या दिवशी तुपानी सर्वात पहिलं जो आपला गॅस किचन ओटा असतो, तिथं पहिलं तुपानी स्वस्तिक काढायचं असतं आणि स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्या मधोमध 4 टिंब द्यायचे असतात आणि त्याच्या बाजूला 2 रेषा मारायच्या असतात. हे मी पहिलं तुपानी करून घेतलं आणि तुपाच्या नंतर तुम्ही जे कुंकू असतं ते आपलं त्यात थोडंसं असं ओलं पाणी करून टाकायचं. माझ्याकडून जास्त झालेलं बघा तुम्हाला फायनली ते दिसेल. थोडं मग ते नितळून असं खाली येतं, त्याच्या रेषा खाली येतात. ते बघायला जरासं आपल्याला वाईट वाटतं. तर असो, वाटलं तरी पण आपली चुकी आहे. तर मी हे पहिलं हळदीने केलं. जे आपल्या घरात हळद पावडर असते, त्यानी आपण पहिलं हळदीचं पहिलं स्वस्तिक काढून घ्यायचं, मग कुंकवाने काढायचं. हळदीने जाड झालेलं त्याच्यामुळे खूप व्यवस्थित आलं. पण कुंकवाचं माझं निथळून थोडं तरी खाली आलंच आणि हे दर टाईमाप्रमाणे ही माझी चूक नेहमीप्रमाणे झालेली आहे. असो, लवकरच ही चूक दुरुस्तीत येणार आहे. आणि हळदीचं स्वस्तिक काढल्यानंतर छान असं कुंकवानी काढलं आणि कुंकवाचं लास्टला नितळून यायचं प्रमाणे आलंच. आणि हे असं आहे आपलं बोलतात ना किचन ओट्याच्या स्वस्तिकाची काढायची पद्धत. त्याच्यानंतर जे आपला किचन ओटा असतो त्याचं पण तुम्हाला पूजन करायचं आहे. त्याला पण आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा आणि फूल असेल तर फूल वाहा जेणेकरून आपली तिथे अन्न शिजतं आणि आपण तो प्रसाद श्री स्वामींना आपल्या महाराजांना दाखवत असतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेल की होईल तर ज्या लेडीजला खरंच शक्य असेल, काही-काही लेडीजांचे मुलं ही खूप मोठी झालेली असतात, ते त्यांच्या पद्धतीने करतात. काही-काहींकडे ज्या मुली असतात त्या अर्ध्यापैकी करतात. मग तुम्ही अशा ह्या सगळ्या सेवा करू शकता मी तर बोलेल. ज्यांच्या माझ्यासारखी लहान बाळ आहे त्यांना जमत नाही, पण ज्यांना खरंच जमते त्यांनी प्लीज अशा सेवा करत जावं. होईल तर रोज सकाळी उठून तुम्ही हळदी-कुंकू, अक्षदा वाहिल्या तर खरंच कारण की तिथं आपलं अन्न शिजतं. आपण काय बोलतात अन्न जर आपल्या एक दिवस आपल्याला जेवायला नाही दिलं तर कसं होतं? आणि आपण दुसरी गोष्ट आपण जे शिजवतो ते आपण पहिलं स्वामींनाच दाखवतो. त्याच्यामुळे होता होईपर्यंत अग्निदेवतेला दर टाईमाला त्यांचा हळदी-कुंकू, अक्षता वाहून त्यांचा मान द्यावा असं मी बोलेन. आज गुरुपुष्प अमृत आहे त्याच्यामुळे मी ही सेवा करून दाखवली. मी पण रोज करत नाही. माझे काही असे दिवस असे ठरलेले आहे, जेव्हा जी सेवा करायची असते तेव्हाच करते. मी तुम्हाला बोलत नाही आहे का मी रोज करते. मी ज्या सेवा रोज करते त्याच मी तुम्हाला सांगते मी रोज करते. ज्या मला रोज करता येत नाही ते मी तुम्हाला सांगत नाही, पण मी तुम्हाला बोलते तुम्ही करत जावा. जेणेकरून लक्ष्मी माता तुमच्या घरात वास करेल.
करेल. माझ्या घरीही लवकरच करेल आणि करते असं मी बोलेल. आणि बघता-बघता मी जे माझा गॅस आहे त्याला पण कुंकवाने ह्याला हळदीने नाही करायचं, ह्याला फक्त कुंकवानी करायचं आहे आणि तुपानी पण नाहीच करायचं. कुंकवानी मस्त असं स्वस्तिक काढायचं आणि हळदी, कुंकू, अक्षता वाहून फुलवायचं. जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं. तशा प्रकारे तुम्ही करून आपल्या अग्निदेवतेला साक्षी मानून त्यांना नमस्कार करायचा आणि हा फायनली माझा टचअप जो गळून खाली यायचं ते कुंकू आलेलं आहे असं. तर माझी आता तुम्हाला संध्याकाळची सेवा दाखवते. हे माझा संध्याकाळी मी नैवेद्य केलेला तो दाखवते. बाकीचं मला शूट करता आलं नाही. बाकी कोणत्याही सेवा नाही, नित्यसेवा केलेल्या आहेत. व्यतिरिक्त कोणतीही सेवा नाही. गुरुवारची मांडणी एवढंच. आणि मी तुम्हाला माझा गुरुवारची मांडणी पण दाखवते. पण पहिला स्वामींचा नैवेद्य दाखवते. कसं आहे जितकं होतं तितकी पटापट करते. आज मठात पण गेलेली. मठात पण शूट केलं आहे. त्याच्यामुळे जेवढं शक्य झालं तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. आणि हा फायनली आपल्या स्वामींचा लूक मस्त. आणि तुम्हाला महालक्ष्मीचा व्हिडिओ तिसरा गुरुवारचा लवकरच ब्लॉग मी टाकते. आणि तो पण लवकरच तुम्ही बघा आणि लाईक करा. आणि हे महालक्ष्मी आईचं जी मांडणी केली आहे मी तिसऱ्या गुरुवारची ते मी तुम्हाला दाखवते. मी तुम्हाला बाकीचा हा ब्लॉग व्यवस्थित शूट करून ठेवलेला आहे. तो एडिटिंग करून तुम्हाला नक्कीच दाखवते मी कशी मांडणी केली. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि सर्वांना शुभरात्र आणि लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसोबतच. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.